पैसे नाही आले त्या माणसाचे. हो, आता तुम्ही 4.5 लाख रुपयाचं अन्नाचं 2 लाखांनी सेटलमेंट केलं. तरी त्यानं 2 लाख रुपये दिले का आणून? त्या दिवशी किती गोष्टी सांगितलो. सोमवारी तुमचे पैसे संध्याकाळपर्यंत आणून देईन. आणि आता म्हटलं मंगळवार निघाला, दिवस निघाला, तरी याचा पत्ता नाही त्याचा. काहीच नाही. सगळी लिपापोती झाली, होले होले केलं सगळ्यांना आणि चालले गेले. असा माणूस आहे ते, तुम्ही बसले त्याची वाट पाहत. आपण वाटलं नाही ना असा झुंगारा दिन म्हणून ते काय म्हणे सोमवारी कोणत्या हालतीत पैसे आणून देतो. हे आपलं बाळ्या, हे आता आपला जवळचा मावस भाऊ, यानं काही गरज होती का मधात पळाची? मग त्याच्याच्यानं आपल्याला वाटलं बच्चाला भरोसा आला, देते बा आणून. हे कायचा ती नाही आला, याचाही फोन नाही, कोणतं काहीच नाही, गोष्टही नाही कानावर. आता काय करावं सांग? ते तुमचा जवळले ढंग नाही आणि त्याचा मावस भाऊ त्याच्यावर पळाल. हो काय, आता तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून राहिले. मग आता काय करा? आता पैसे काढा तर कसे काढा? आता कुठं पहा म्हणलं, 100% सांगतो ते माणूस फरार झाला असं. हो, आता दिसतही नाही ते 6 महिने. पाहिजे तुम्ही. नाही पैसे नाही जाऊ देत ते यावेळेस. हो, आता हातात लागला मा हे बाळ्या, नाही तर ते चिमणराव, दोघं जण मनात आहेत ना. पैसे काढा तुम्ही. हो, पैसे काढा, नाही तर त्याला आणा काही करा, नाही तर मी चाललो पोलीस स्टेशनले. काय ते देणार आहे पैसे? हाय तरी का त्याच्यापाशी? ते कपड्याच्या दुकानावर काम करणार ते बळबो आणि ते दुसरा चिमणराव पेपर विकते. आणि कायची देणार आहे? आपले 2 लाख रुपये कुठून आणणार आहे 2 दिवसातनी? म्हणलं आपल्याला ते सांगते ना 2-3 हजार रुपये दर महिन्याला आपल्याला देऊ बा. असं करून मिरे वाटणार आहे आपल्या डोक्यावर. एक तर कसं आहे, तुम्ही जर रिपोर्ट देता म्हणता, शेवटी नातेवाईकच आहे की नाही ते बळभाऊ. तुमच्या जवळचा मावस भाऊ म्हटल्यावर तुम्ही जर पोलीस स्टेशनला गेले तर उद्या ते म्हणून पाहा. जवळला फोन करा आपल्या की बा असं झालं तसं झालं. तुमची बहीण तुमच्यावर गरम होईल, पाहा असं काऊन केलं. म्हणून म्हणतो तुम्ही काय करा, आता पहिले फोन लावा तुमच्या बहिणीले. मग जवळच्या कानावर टाका, म्हणा तुमचा मावस भाऊ असा करून राहिला, पैशाचं सांगा म्हणा काय आहेत आता. हो, पैसे तिकडूनच वसूल करा. तसं करू नये. हो ना, आता एक तर नात्यातला माणूस आहे, आपल्याला वाटतं बा पोलीस स्टेशनला जाव, कायले जाव. नाही, त्याला धमकीत देतो मी. आता मग बहिणीला फोन लावतो, मग म्हणतो जवळजवळ फोन द्या. त्याला सांगतोय बा मावस भावाचा मी रिपोर्ट देऊन राहिलो आता. पैसे देत असेल तर लवकरात लवकर सांग, आजच्या आज पैसे लागते मला. लावा मग फोन, आत्ताच लावा द्यायला. मला पैसे सांगा काय करायचं. शेवंताजी, तुमचं जे काय जुनं घर होतं म्हणते ते काय भाड्याने दिलं म्हणते सुद्धा मला. सामान किमान आणलं बा, लक्ष्मणच्या घरी टाकलं काल. हो, तेच म्हणलं कसं काय बा, आला नाही अजून ते. ते मला समजलं, जगनची आई सांगे म्हणे घर भाड्याने दिलं म्हणे भूषण ना. तर मी म्हटलं भूषण म्हणलं पाहिजे बाबा म्हणलं. नाही तर बिचारायला ठेवशील मग काढून देशील. नाही म्हणे भूषण म्हणे काही नाही म्हणे, चांगला माणूस आहे म्हणे. तर आता ते सामान काल आलं. तर ते लक्ष्मणच्या घरी आहे म्हणे बाबा, अजून काही ते अजून आले नाही. तर कुठे गेले? आता शेगाळ गेले असं सांगे बा ते. माणूस चांगला आहे ते ना. आता कसं आहे, गरीब घरची पोरगी आहे. हो, कशी तुमच्या तुंग्यात एक मजूर वाढते ना. हो, कसं चांगलं राहा तिच्या संग, प्रेमानं वागा जराशे. कसं आल्याबरोबर एखाद्या नवाळ्या कुत्र्यासारखं कसं हे नका करू. तेच म्हणलं, आपल्या गावात टिकले पाहिजे, मजूर असले पाहिजे, नाही तर मग आपत होते ना. हो, एक तर आता शिवलालच्या घरची बाई हे ते 2-4-3 बाया कमी झाल्या. ते तिकडे गुतल्या. अशा मग मजूर जर शहराने सरी चालले गेले, कोणी बी आपापल्या शिक्षणाच्या दृष्टीनं, कोणी कायच्या दृष्टीने चाललं, मजूर सापडलं कठीण झालं. हे योगायोग येऊन राहिले तर येऊ द्या. नाही गुंपाबाई म्हणे जाऊ म्हणे आपण त्याच्या घरी, आपल्या इथं बोलावून चहा पाण्याला त्याले. हो, येऊ तर द्यायला आता शेगावून. हो, मग कसं त्याला जेवण देऊ एक दिवस. मग आपल्या गावात रमले की रमतेत. मग नाही तर आपणच जर त्याले हे सगळं केलं तर मग ते राहणार आहे का? बरं नाही रे शांताराम, म्हणलं काय ते गुंपाबाई म्हणे काल खरेदी झालीच नाही म्हणे. मग खरी गोष्ट आहे का? मग का झालीच नाही गाडी? काल होता राहिलं ना. काल हे बा खरेदी होणारच होती. त्याचा बा बिमार पडला ऐन वक्तात मी. मग आता काय करा, त्याला दवाखान्यात नेलं नागपूरला, म्हणते खरेदी कॅन्सल झाली. शेवटी सगळे जण आलो वापस, 9 जण. 2.5 लाख रुपये फसून आहे सगळ्याची. आणि आता 7 लाख रुपये त्याला हे पाठवले 1/4 रक्कम. आता पुढच्या सोमवारी आहे म्हणते बा. ना मग रात्रभर झोपणे लागले म्हणलं आमच्या घरचे बुडेले. हो म्हणे काय होते काय नाही, काय होते काय नाही, का चाट देते का? मलाच तर म्हणे माय वापस मागू का, कसं करू का? पण मी म्हणू ना, सगळेच जण म्हणे की बा राहू द्या, याच्यात फसकाटात पडायला पुरत नाही. पण देवीदासन गुंपाबाई ऐके नाही ना, म्हणून मग आम्ही दिले ते सगळ्यांना. पाहू ना आता काय होते, पुढच्या सोमवार देतो म्हणे बा. हो ना, असं वाटून राहिलं फालतूच पडलो त्याच्यात मी. आता पाहू ना काय होते. आता फोन आहे बाबा, काय म्हणते काय माहिती. हॅलो, बोल रे दादा, म्हणलं बोल. हॅलो बाई, कुठं आहे म्हणलं, कुठं आहे? हे भैमुंग निघणं सुरू आहे. हो, काय करता आली होती? कोण काय म्हणतं? अरे आता सांग, आता एवढी साहेबाची बहीण तू काय भैमुग निंदायला चालली का? ते जवळ फोन दे बरं, फोन दे. जवळ आहे का तिथं? अरे बाबा, मी निंदायला नाही आली ना, त्याच्या संग आली मी. कसं आता भाकर विकर घेऊन आता. काही नाही तसं काही नाही माया. हो, कसं माय होत असतं, नाही तर घरचं होत नाही, काय बसणार आहे वावरात येत. तेच म्हणलं, नाही तर मग कसं सांगितलं असं 2 गोष्टी द्यायला समजून जराशा. बरं, मी कसं महत्वाचा फोन याच्यासाठी केला, आपले ते बाळू भाऊ आहेत की नाही, हो, आपल्या जवळ भावाचे मावस भाऊ. तर ते कसं जरा अंगात आणल्यासारखे करून राहिले ते. त्यानं आता आपल्या नात्यात आहे म्हणून आपल्याला काही बोलता नाही येऊन राहिलं. 2 लाख रुपयाची गॅरंटी घेतली त्या एका मामा लुटेरीची. हो, आपल्या ते भांडे नेले नव्हते का चोरून. तर ते 2 लाख रुपये द्यायला तयार झालं सोमवारी. आजचा मंगळवार आला. पण म्हणलं कसं आहे, आपण नात्याच्या हिशोबानं हो म्हणलं, नाही तर मग आता तेव्हा दडपून दिला असता पोलीस स्टेशनमध्ये. पण ते बाळभाऊ आता काय, आता पैसे मागा तर कसे मागा, म्हणून तुम्हाला फोन लावा. तुम्ही त्याला फोन लावा एखादा आणि बोलून घ्या काय काय नाही तर देता का नाही, कसं काय तर. करा आता, याची सोयरीच तशी आहेत ना सगळे. घेऊ त्याचं कोणाला देऊच नाही ना. हे बा तू का नाही, त्याचे सगळं बोलितच आहेत ते. तर मी काय म्हणतो, इकडे आहे म्हणलं, तुम्हाला थोडंसं 2 शब्द बोलायचे आहे म्हणते. तर तिकडे चला आता. काय म्हणते मेवना म्हणा, काय म्हणते ते, काय सांग, इथंच बोलणं म्हणा. तिकडे चला. बाय हो, तुम्ही निना म्हणला आता, तुम्ही गोष्टी नको ऐकत बसू. चला जाऊ द्या, तुमची पाच जाऊ द्या पुढे. चला म्हणलं, या इकडे थोडं 2 शब्द बोला त्याच्या संग. चल आता खाते हो, चल. काय म्हणते आता आमची मेवणी बा नाही का, मानमोळे साहेब. बोला म्हणलं, बोला मेवणी बा, काय म्हणत होती सांगा आता. हो, इकडे निवांत आम्ही 2 जण. काय म्हणणं आहे तुमचं?
अरे काय जवळ बा, काय बोला आता सांगा तुम्ही. तुमचे मावस भावानं काय बरोबर नाही केलं नाही, चुकीचे काम आहेत नाही. हा मध्यस्थी माणसं कोणाच्या पळाव काय पळाव, हा थोडासा विचार केला पाहिजे का नाही. हा तुम्हाला मी ती गोष्ट सांगते का 2 लाख रुपयाची गॅरंटी घेतली आहे ना मामा लुटरे सारख्या माणसाची. हा मग आता हे खरं सांगा तुम्ही, आता पैसे वसूल करावं कोणाकडून. हा माणूस अजूनपर्यंत आला नाही. आजचा मंगळवार आहे, सकाळ आहे. हा कालच ते देणार होता, तर आता कसं काय करावं. एखादा फोनही नाही लावला त्यानं तुमच्या मावस भावानं. आता कसं आहे तुम्ही त्याला 2 गोष्टी समजावून सांगा, नाही तर मग कसं तुम्हाला तर माहिती आहे आपलं मानमोड्याचं काम म्हणजे कसं आहे. डायरेक्ट पोलीस स्टेशनला मग मी माहिती कळून देईन बा, याने पैसे दिलेच नाही. म्हणलं हाय शेवटी तुमच्या माझ भावानं गायला फाशी आणली मग भावाच्या. हो बोला त्याला फोन लावा, जरा सांगा समजावून. तू याच्याकडे कोणते सांगता आता. हे बा मी काय म्हणतो, मला तुम्ही विचारलं होतं का पैसे द्यायच्या वक्ती, हा की बा हे मध्यस्थी करून राहिले काय आहे काय नाही. हा माया काय संबंध या विषयाशी. हा अरे बा मेवणे बा, तुम्ही त्याला घरी जा त्याच्या म्हणा बा कसं काय बाळभाऊ पैशाचं काय आहे काय नाही विचारपूस करा. मला काय म्हणत नाही ओढून राहील तुम्ही. म्हणलं बाई हाय अशा आहे म्हणलं जवळ बा, आपण हे बा चांगल्या याच्यासाठी फोन लावला तुम्हाला की बा मी तर ते करणारच होतो. पण बा तुम्ही जर त्याला समजावून सांगितलं 2 गोष्टी तर बरं राहील. नाही तर मी तर मापर्यंत करूनच राहिलो, नात्यात आहे म्हणून मी विचार करून राहिलो. अरे हो ना, मग मी काय म्हणून राहिलो तर मला बाळभाऊने विचारलं नाही तुम्ही विचारलं नाही. हा तुम्ही तुमचं निपटार बा तिकडे. हो महाभावती लावू नका. आधीच तर आम्ही 2.5 लाख आधीच तर आता आमचे डोके काही जागेवर नाही आहे सध्या. हो तुम्ही आणि ते बाळभाऊ त्याच्या घरी जा आणि तुम्ही तुमचं समजून घ्या. अरे कसे बोलता हो तुम्ही लावा ना एक फोन समजावून तर द्या त्याले. हा नाही तर मग मी तर चाललोच आता, मी निघणारच होतो. अरे ते मी लावीन फोन, पण तुम्ही तुमच्या पद्धतीने काढा. हो माया काही रोल येणार नाही त्याच्यात, तुम्हाला कसे काढता येईल तसे काढा. बस झालं ना मग, आता तुमच्या कानावर टाकायचं माय काम झालं. नाही तर उद्या तुम्ही म्हणायचे मावस भाऊ होईन असं होईन तो काऊन असं केलं. हा आता मनाचं काम नाही मग. मी काय म्हणणार आहो, मी म्हणतच नाही ना, मी फोनही लावत नाही, मला काही गरजही नाही. आता फोन लावतो बा त्याला आणि सांगतो हो ना बा तुम्ही तुमच्या परीने काढा. बरं ठीक आहे बाई. ऐकलं ना तर हां तेच म्हणलं. बरं ठीक आहे मग ठेवा फोन आता. पाय तुम्ही काय करायचं ते आता सांगतो त्याला मानमोड्याचा झटका काय आहे तर. ठीक आहे. आता दुकानात निघालो होतो तर आता यायचा फोन आला. हॅलो हां बोला म्हणलं. काय म्हणता शांतारामजी, बोला. अरे बा कुठं आहे तू सध्या, कुठं आहे म्हणलं. मी का हरभरा सांगून राहिलो. हरभरा काय राजा बोलताना तर आता वावर नाही शिवर नाही कुठे जाणार आहे. दुकानात निघालो होतो, मी 2 घास खा आणि चालले जा. काय म्हणता काय फोन काय साठी लावला म्हणलं. बाहेर समोसा गिमोसा खाय सटकन निघ म्हणलं तू गाडी काढून. हो ते मानमोड येऊन राहिला मा मेवना. हो आत्ताच फोन आला मा घरचीले. म्हणे सांगा म्हणे समजून जरा त्याले, तर मला त्यानं लेकानं 2 गोष्टी सुनावल्या. हो त्या बाळ्याला सांगा म्हणे असं तसं. हा तुम्ही राजा मदत पडताना मा भोवती काय भोवती आणता. आम्ही तर येतेच वाटतं बा गया भोवती येतेच माहिती आहे. हो ना त्याची मन राहतं राजा साडभाऊ. हो ना त्याची मी गॅरंटी घेतली, मी आला दिन लागा आणून, पण त्यानं सोमवारी तर काय फोनही नाही काहीच नाही त्याचं. आता चिमन राहिले फोन लावा लागेल विचार लागेल बा काय पोझिशन आहे तर आणते म्हणे बा पैसे असं म्हणे. अरे बाबा हे बा कोणाच्या जमानात आहे, कोणाचं काय घ्यायचं तर विचार करून घ्या लागते ना. आपल्याला पाहून आणून द्या लागते त्याला. मग पाहून जर गेले ते तर मग नसते आपचे धंदे आहे ना ते. हे बा तू काय कर, हो सध्याचं काय ते कलकल करत येईन बरं घरापाशी, त्यापेक्षा तू निघून जाय. नंतर त्याच्यावर तोडगा काढ त्याला फोन लावून. मी मोडते का म्हणा मानमय आता ते. हो बरोबर पाय तुम्ही लवकर खुसक तुम्ही. हो बाईला सांगतो जरा अर्जंट काम आहे. हो खो मेरे बाई. ठीक आहे मग ठेवा, मग फोन ठेवा. हो जाऊ द्या मला आता. तेच म्हटलं हो, कारण की हे बा मला म्हणे तुम्ही सांगा म्हणे समजावून. पण मी म्हणलं बा मला काही सांगू नको, ते तू जाणत राहतो काय आहे तर. हो असे मी हात वर केले म्हणून म्हणतो बिप्रेल दिसते मला ते सटकन सटकतो. जयरामजी घे चल जाय मग लवकर. किती आता हॉर्न किती वाजवा ऐकू येत नसेल काय यायले. खरंच आता किती लोक राहायच्या कमाल झाली पण नाही का. अरे बाळभाऊ आहेत का हो साहेब, घरी या का म्हणलं. बाळभाऊ अशी परिस्थिती आहे आता. पैसे मागणं म्हणलं की पुढचा बोलायलाही तयार नाही. हो आवाजही देत नाही तर पुढचं काय. अरे बाळभाऊ आहे का हो का गेले. हो बाळभाऊ अरे बाबा तुम्ही हा का. हो मला वाटलं कोण आता हॉर्न वाजवता इतकं काय बोला म्हटलं. सांगा काय होतं. दिलं बाईले पाठवून दिलं त्यानं घरातलं आपलं 100%. नाही आपले बाळभाऊ साहेब कुठे आहेत म्हणलं, जरासं भेट घ्यायची होती, महत्वाचं काम होते, सोबत 2 शब्द बोलायचे होते. बापरे आत्ताच गेले ते नेमके. 5 मिनिटं नाही झाले नेमके आत्ताच गेले, जेवणही नाही केलं त्यांनी. हो आता कसं झालं त्यांना अर्जंट फोन आला म्हणून ते दुकानात लवकर गेले. बरोबर लागला सुगावा लागला याले. 100% मी येऊन राहिलो म्हणून समजलं. माझा वायानं फोन केला तसं नेले. हे पाहायला पटकन मी याच्यात असं म्हणजे घरी नाहीत का मग. गेले ते नाही का लवकर गेले आज समजा. दुकान समजा अजून तर इतक्या उशिरा जात नाही, इतक्या लवकर जात नसते समजा. पण त्यांना फोन आला होता, काही काम असेल त्यांना, गेलेत पण ते. काय करा आता, काय तुम्हाला काय समजावून सांगा. पण तरी मी तुम्हाला सांगून ठेवतो कसं आहे. बाळूभाऊ जे आहेत की नाही यानं मध्यस्थी केलेली आहे. 2 लाख रुपये आपल्याला देतो म्हणून यानं कबूल केलेला आहे. म्हणून म्हणलं तुम्ही संध्याकाळी आल्यानंतर त्यांना विषय काढा की म्हणा बा मानमोडे साहेबाचे 2 लाख रुपये लवकरात लवकर द्या म्हणा तुम्ही. कसं आपण काही असे काही परके लोक नाही, नातेवाईक खाव. फालतू कसं वाढत नाही गेलं पाहिजे हे. आता काय मला तर काही माहित नाही बा. तुम्ही म्हणता 2 लाख कशाची मध्यस्थी काय आहे तर मला तर काहीच कल्पना नाही याची. म्हणलं ना तुम्हाला कल्पना नसेलच असं मला वाटेल. हो कारण की बाळूभाऊ काय करते तिकडे कामं शिल्लकची कामं करतात ना. चिमनराव जे आहे तुमचा भाडेकरू, त्याचा साडू मामा लुटेरे चोट्टा, त्यानं आपल्या इथचं सामान चोरून नेलं होतं. तर ते पोलीस स्टेशनमध्ये आपण तक्रार केली होती. पोलीस स्टेशनने त्याला पकडलं होतं काल समजा परवा दिवशी गोष्ट. तर त्यानं सेटलमेंट केलं की बा 2 लाख रुपये देऊ आम्ही. तर चला बा द्या बा काही हरकत नाही. बाळूभाऊ मध्यस्थी आहे म्हणून म्हणतो तुम्ही त्याला समजून सांगा आणि संध्याकाळपर्यंत आपले पैसे आले पाहिजे म्हणा बा. नाही तर तुम्ही काही करा, त्याला फोन लावा, काही करा, कसंही करा.
मला तर काहीच कल्पना नाही याची. बरं 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 बरं, ठीक आहे ठीक आहे, येऊ दे त्यांना घरी, आल्यानंतर सांगते मी काय आहे ते. हो ना, बरं बरं ठीक आहे, सांगतो मी सांगतो. तेच म्हणलं, नाही तर कसं एखादा असता तर लय गरम झाला असता, पण आपण कसं नात्यातल्या आता शांताराम भाऊ हे काय मावस भाऊ त्याची म्हणून मी बोलून नाही राहिलो. हा, पण कसं आहे शेवटी पैसा म्हणजे पैसा असते, मग ते काही माणूस नातेसंबंध समजत नाही, काहीच नाही. फालतू पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला, फालतू जमा होतील, बस बसा लागत. चला येतो मग मी. वाटलंच तरी बडभोचा फोन येईनच म्हणलं नाही का, मानमुळे पोहोचला याच्या घरी 100%. पण अजून मामा लुटरे आलेच नाही ना पैसे घेऊन. हा नाही का, पाला आता काय म्हणते तर. बोला बडभो, बोला बोला, हा बोला म्हणलं, काय म्हणता. कायची म्हण जरा तर काळजी करा बाबा, त्या साडवाले फोन लावा तुम्ही. ते पैसे मानमुळे आलता मला घरी. मी शेवटी बा मागं जाऊन लपलो. नाही ते मला धुतलं असतं मला त्यानं. म्हणून म्हणतो बा लवकरात लवकर काहीतरी कोशिश करा. मला काय 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 आपत आणता आता. लावला ना फोन, लावला मेला ती, मला काय काळजी नाही का. हो पण कसं आहे, काल म्हणे की आता बहिणीच्या घरी आलेला एखादा मला पैसे मागितले की मग बा काय द्याला काय द्याला. आता सकाळी जरा माइंड फ्रेश होते म्हणे, विचारतो म्हणे मी, असं आहे ते. आज पैसे आणते ते, काही काळजी नाही. हो ना, पण ते ज्याला समजते त्यालाच समजते ना पुढच्या माणसाची काय कंडिशन आहे. तर कोणाला 100 रुपये जर मागतो म्हणलं ना तर 10 की विचार करायला लागते पहिले. कोणी आहे का तिथं, कोणी बाजून आहे का. बरोबर चायचूई पाहून पैसे मागा लागते. आता आपल्याला अनुभव आहे त्या गोष्टीचे, पण या मानमुळे समजते का. 2 लाख रुपये आणून द्या म्हणजे उद्याच्या उद्या. का झाड आहे का पैसे त्याच्या घरी. म्हणून म्हणतो तुम्ही त्याला करा, काही प्रयत्न कर म्हणा बा, लवकर पैसे आणून द्या म्हणा. काऊन की आता मी बी कुठून देणार. सांगा ना तुम्ही. पैसे 2 लाख नाही ना हो, ते तर 20 लाख आणते एका दिवशी. पण फालतू अजून नसते धंदे करायचा ना ते. एकाने फोडली तर कुठं बसतं अजून. त्याला म्हणलं बा तसे काही कामं करू नको. बहिणीला मागून पाय, नाही तर मग दुसरा काही पर्याय काढ. हो आता पाय तुम्ही डबल फोन लावून काय पोझिशन आहे तर. हो सांगतो तुम्हाला. तेच म्हणलं मग लवकर फोन करा त्याला, मला ताकद लावा म्हणा, काही ना काही इकून तिकून कुठून जमा कर बा म्हणा. पण कमीत कमी उद्यापर्यंत तरी आण म्हणा. बाबा येऊ का मग मी आता. हो कसा पेपर आहे 11 वाजताचा. हो 9 9:30 होऊन राहिले, निघतो मग आता. आत्या काळजी करू नको म्हणलं. हो बिंदास राहा बिलकुल. नाही मला काय काळजी नाही. माझा भाचा कोणत्या रंगाचा आहे मला सगळं माहित आहे. तू पास झाल्याशिवाय राहतच नाही. बनलं बा सगळं सामान घेतलं, सगळं जे पाहिजे ते. काही सांगायचं कामच नाही आत्या. चुप राह म्हणलं, सगळं पद्धतशीर आहे. काय खरं दिसत नाही मला नाही का. हो काय सांगा काय करते काय नाही. पाहिजे बरोबर नंबर गिंबर बरोबर पाहिजे. पाण्याची बॉटल घेतली नाही का. इस्केल गिस्केल हे ते पेपराच्या ह्याच्यानी रेषा गिशा पाळाले. तेच म्हणलं जरासा बरा दिसते पेपर, जरा स्टँडर्ड वाटते. हो तेच म्हणलं अक्षर गिक्षर चांगलं काढजो म्हणलं. अक्षरावर लय मार्क असते बरं. तेच म्हणलं ये आता. हो कर आता बरोबर पद्धतशीर. कॉन्फिडन्स असाच ठेव कायम. हो बिलकुल पास होतोस तू. जाय मग आता. बरं चला येतो मग आता. हो पाहू आता काय होते. पाहिजे म्हणलं बुवा काही लिहू नको म्हणलं. शेवटून ती एक पोट्ट होतं त्यानं लिहिलं होतं, ज्या ज्या रे पेपरा मास्तर के पास आएंगी दया तो करेंगे पास. असं काही लिहू नको फालतू भल काही बी. पद्धतशीर लिही, चांगले उत्तर लिही. ये मग आता. मोकळे मोकळे लिहायचं, अक्षर जरा जास्त भरलेला दिसते पेपर मग. जाय मग आता. आता विषय काढाच लागत नाही का. कोणा चुईमुंग्या सुटल्या असेल तिकडे, फालतू असं गयाभोवती नाही आलं पाहिजे आता. बरं बरं चला मागास लागन आता. पोट्टे गेला आता परीक्षेले. आता विषय काढायला काही हरकत नाही. नाही बाप्पू काय म्हणते बाकी तब्येती आहे ते सगळं बाई, सगळं बरोबर सगळं. बाबा मस्त, काय काळजी नाही. हो सांग ना ते, सांग ना कसं काय तर महापुराचं काय चालू आहे त्या भाच्याचं. त्याचं मस्त सुरू आहे आता. कुक्कुट पालन तर करून राहिले ते. हो अंडे गिंडे आपले शेलिंग हे ते चालू असते गावरानी आपली. पद्धतशीर आहे आता. पण तरी काय म्हणलं थोडासा बिझनेस वाढवायचा होता आम्हाला. हो कसं आता कुक्कुट पालन तर झालं समजा आपलं सक्सेस. शेळी पालन करायचं आहे आपल्याला. हो तर शेळी पालन करायच्या दृष्टिकोनातूनच मी इथं आलो होतो. मी म्हणलं कसं आहे थोडीशी 2 लाखाची कमतरता आहे. हो जर समजा 2 लाखाचं जर सेटलमेंट झालं असतं तुया ऐकून, तर म्हणलं कसं तुया बी काही नावानं बकऱ्या घेतल्या असत्या म्या, आणि मस्त आपल्या शेळी पालनमध्ये जमल्या असत्या. म्हणून म्हणलं थोडीशी 2 लाखाचा सपोर्ट जर झाला असता तर जरा पद्धतशीर जमलं असतं. शेड गीड हे ते तयार करावं लागते. बकऱ्या आणा लागते. तर अजून समजा 50 बकऱ्या घ्यायचा विचार आहे, कमीत कमी 25 तरी. बाबा तू मा पोराला काही हे बा सुकान जगू देत नाही आता. निरा पैसा 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 करतो तू. म्हणलं आता तुझ्या पोराला मी अजिबात काम नाही सांगत इथं. मस्त इथं शाळा राहायची, शाळा शिकते, सगळं करते. माझ्या पोरं तिकडे म्हणजे निरा म्हणलं ते बकऱ्या राखा ना ते कोंबड्या राखा. आता म्हणलं ते कोंबड्याचं बस झाला. हो ते कसं आहे आता माझ्या पोराला काही जास्त कामं नको सांगू. अजून बकऱ्या चारायला पाठवशील तिकडे वावराने जंगलानं हे ते. शेळी पालन अजिबात करायचं नाही. ते कुक्कुट पालन हाय तेवढं राहू दे. बस झालं ते. फेल झालं काम आता नाही का. कठीण काम आहे. बरं बरं ठीक आहे ना, जाऊ दे मग. तू इच्छा नाही तर नाही आहे का बापू. तुम्हाला काय वाटते पण नाही का पुरलं नसतं का पण.
बाबा कुक्कुट पालन काय शेळी पालन काय सारखंच आहे, चांगलंच आहे ना, फायदेशीरच आहे ना ती. पण कसं आहे, चाराचे मोठे वांदे आहे ना. आम्ही आता घेतल्या होत्या ना, पण चाराले कसं पोट्टेच नाही सापडत. मोठं कठीण काम होते, पाय फिरले ना माझ्या ना बकऱ्या तरू तरू. शेवटी हे म्हणे बा जाऊ द्या म्हणे, पैसा किती काही कमावला तर काय करता म्हणे, माणसंच नाही सापडत. असं झालं ते. आता कसं करावं, आता पैसे मागाव कशी? बरं जाऊ द्या मग आता. नाही बाई, 2 लाखाचं काम होईन का मग? तसंही समजा उसने म्हणून. हो, मी वापस देऊन देतो, तू नको घेऊ समजा. वापस देऊन देतो तुला मी 2-3-15 दिवसात समजा. काय दादा, तो 8 दिवसांनी सांगितलं नाही मला. मी आपा मला पोत केली ना आता, हे पण मला पोत केली. हो, कसं आहे आता किती वाढून राहिलं सोनं माहित नाही का? आताच केली का पोतही आताच केली का? एवढं महागाईत काय कमाल आहे बा तुझी बी. बरं जाऊ दे बा, जाऊ दे आता. काही नाही, इथून काढता पाय घ्या लागते आता. बरं जाऊ दे मग, आता मी येऊ का मग? आता काय थांबायला पुरत नाही मग. तसंच जातं का? स्वयंपाक केला, सगळं केलं. हो, जेवण कर मग जा. हो, मी ताट वाढतो. हो, ये लवकर, चल बस. आता फोन यायला वाटते कोणाचा आहे तो, बकऱ्यावालाच असं वाटते बहुतेक. बरं पाय तुम्ही, फोनवर बोलतो जरासा. तुम्ही बसा आता, आलोच मी 2 मिनिटात. चला बाबा, लय उपकार झाले म्हणलं. काय राजे हो, असं असते करायचे. हा, साडव हो ना, मी काय दुसरा फरका माणूस नाही. माझा फोन उचला वा. काय कसं काय करून राहिले तुम्ही? ते आलता ना बा, मला फोन आला ना द्यायचा. ते मानमुळे सुचू नाही देऊ राहिला, ते पैता घाण झाली त्या बडभवले. कमीत कमी काही ना काही तर करा. ते पैशाचा काही विचार आहे का नाही म्हणलं काही? हो ना, आता तुम्हाला माहित नाही का, मी रात्रीच फोन करून सांगितलं ना बहिणीची, तर आलो बा सकाळी विषय काढतो मी. हो, पण विषय काढला पण फेल झालं ना आपलं काम. असं झालं ना इथं. हो, आता हे बा भाकर गोळ नाही लागत मला. आता जेवण करा म्हणते पाहुणचार केला, पण काही हे बा माझ्या अंगी लागत नाही आता. हो, काय करा माणसानं मग. ते म्हणते आता सोन्याची पोत केली म्हणते मी 8 दिवसा आधी आधी कोण नाही सांगितलं. मग काय करू आता? आता काय कसं करता मग? पैशाचा काय मेळ कुकडे आहे मग? आता दुसरीकडे काही माझ्याजवळ हे बा 10-20 हजार रुपये आहे. तुमच्याकडे असेल ना काही चिल्लर चालर काही जमा आहे का घरी? आता 20-25 असं नाही समजा, पण मामी जोड असं ते कुक्कुट पालनचं सगळं डिपार्टमेंट तिले दिलं ना म्या. मले काय करता येते, ते अंडे गिंड्याचे पैसे किती आहे काय सांगा, विचारपूस करून मागीन बा तेवढे 20-25 असं. अरे नाही होत ना तेवढ्यानं. 2 लाख द्या लागते त्याले. आणि फन करत घरी गेलता म्हणजे त्याच्या. मग आता काय करून काय राहिले, मार्ग काय दुसरा? आता काय मार्ग, आता काय, आता मला वाटतं हॉटेलीची भेट घ्या लागन आता बस. हो, कसं आहे, खजूर हॉटेलीला भेटा लागन. हो, हाय ते कोंबडे इका लागन. हो, आता काय दुसरा इलाजच दिसून नाही राहिला मला आता. हो, नाही तर मी आता म्हणलं तुम्हाला कुठं गाला टाकू का बा, पण तुम्ही म्हणता त्यातनी जाऊ नका आता बसू. बा कसे सुधरले सुधरून राहा ना, फालतू अजून जाता का तिकडे? हो ना, हे पहा तुम्ही कोंबडे विकून टाका. हो, जाऊ दे तिकडे, हॉटेलीला भेटा आणि एक खेपचे मोकळे करा. काय करता आता? शेवटी अंगावर आल्यावर तर शिंगावर घ्यास लागन ना. ते पैसे देणंच आहे ना. बाळभाऊ म्हणत आहे ना मा घर मालक, ते उद्या मला काढून देईन घराच्या बाहेर. पुन्हा लेखाचं पण आता कोंबड्या हे बा मामी इकू देते का नाही काय सांगावं म्हणा. पण पाहतो म्हणा, आता काहीतरी जुगाड जुलवास लागन ना मले. हो, पण पहिले मी हॉटेलीला विचारतो. आता इकूनच जातो हॉटेलीच्या इकडे. बाबा घेतं का काय आहे काय नाही, तर त्यानं जर हो म्हणलं तर मग पाहतो काय पोझिशन आहे. तर मामीला बरोबर समजून सांगा लागन, आणि कसं आहे आता जाऊ द्या लागन मग. करा ना बा, काही करा ना तुम्ही. पण पैसे आज कोणत्या हालतीत सांगा. हो, आजचा दिवस देतो मी त्याले. बा एक दिवस थोडस मागं पुढे परीक्षा होती बा पोराची. असं तसं मी काहीतरी कारण सांगायला लावतो त्याले बळभवले. नाही तर मानमोडे काही आता सुचू देत नाही त्याले. तेच म्हणलं. हो ना, हो ना, द्या सांगून द्या. आता हॉटेलीला भेटतो मी. आता काय करता आता. हो, त्याशिवाय पर्याय नाही. दुसऱ्याच्या भरोश्यावर काम जमत नाही. आपलं आहे म्हणून बरं आहे. हो, ठीक आहे, ठीक आहे, ठेवा मग आता. हो, करतो 2 घास जेवण आणि निघतो मग. अरे घरचा फोन आहे मग. हॅलो हॅलो हॅलो, काय म्हणतो काय म्हणतो? काय म्हणलं तुम्ही? नसते काम करतात? काही गरज होती का तुम्हाला ते मधामध्ये पडायची? आता ते मानमोळे साहेब येऊन गेले, किती बोलून गेले ते. कुठं आहे काय आहे म्हणे, तुम्ही असे कामं केले. ते कोण मामा लुटरे आहे म्हणे, नसेल तसं. काही नाही नॉमिनल विषय आहे ते. झालं ना ते, झालं आलं ते. आता फोन केला होता चिमनरावले, तर ते पैशाचा मेळ लागला म्हणे. ते आपलं कुक्कुट पालन आहे त्याच्या घरी. ते विकणार आहे म्हणते, आणि लवकरात लवकर देणार आहे म्हणते पैसे. आजच ते येणार आहे संध्याकाळी पैसे घेऊन. काही काळजी नाही म्हणा, इतकं काही टेन्शन घेऊ नका म्हणा. पण नाही दिलं तर मग कसं तुमच्या होते ते. असे कामं नको करतो. सांगत तर मला घरी काय काय करता तुम्ही बाहेर, काय नाही काय नाही. हो ना, मी काय कोणाच्या भानगडीत नसतो पडत. ते चिमनरावचा साडभाऊ होता ना. हो, ते कसं आहे, पोराची परीक्षा होती तिकडे गेला ते, म्हणून एक दिवस लेट झालं. नाही तर पैसे तर रेडीच होते. ते कोंबड्या आहेत ते जवळ, 2-3 लाख रुपये कोंबड्या आहेत. पण पाहते लवकर काय तर निपटा दे, नाही तर ते मानमुळे फालतू अजून डबल आला तर मी ऐकणार नाही. मग सांगू राहील तुम्हाला. ठीक आहे, मग ठेवतो फोन. त्याला फोन करून द्या, पैसे येऊन राहिले म्हणा तुमचे. काळजी करू नका म्हणा. हो, त्याला काळजी दिसली मला.
आले मोठे खुशी आता. हो सांगा आता संध्याकाळ जर पैसे नाही आले तर घरी भाकरी भेटते का नाही कठीण आहे. बरं चला जाऊ द्या. हो पाय तरी काय होते तर.